यवतमाळ दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीतील 49 कोटींच्या अपहार प्रकरणात खातेदारांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील ठेवीदारांचे आर्थिक संस्थांमधील ठेवींचे संरक्षण आणि ठेवीदारांचे हित MPID या कायद्याअंतर्गत पोलीस विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता। मात्र आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी हा प्रस्ताव त्रुटीत काढून परत पाठविला। तसेच सुधारित प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। त्यामुळे आरोपींची मालमत्ता जप्त करण्याच्या आवश्यक अनुषंगाने असलेली अधिसूचना लांबणीवर पडली आहे। जनसंघर्षमधील अपहाराची चौकशी SIT कडून केली जात आहे। हा गुन्हा अपहाराशी संबंधित असल्याने आर्थिक गुन्हे शाखाही तपास प्रक्रियेत आहे। प्रणित मोरेसह इतर आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर प्रशासनाने रिकव्हरीवर फोकस केला। जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकाऱ्याचीही नियुक्ती केली आहे। सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात वसुली झाली। आता मात्र पेट्रोल पंप प्रकरणातील 1,40,00,000सह अन्य रकमांची वसुलीही रखडली आहे। आरोपींनी अपहार रकमेतून खरेदी केलेल्या मालमत्ता SITने रेकॉर्डवर घेतले आहे। त्या जप्त करून लिलावाद्वारे विक्री करणे आणि खातेदारांना ठेवी परत देण्यासाठी शासनाकडून अधिसूचना प्रसिद्ध होणे गरजेचे आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने गृह विभागाला आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाला प्रस्ताव पाठवला होता। यात पोलीस अधीक्षक कार्यालयाने पाठवलेला प्रस्ताव परत आला आहे। या प्रस्तावात बदल करून तो पुन्हा पाठवण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जात आहे। एकूणच या सर्व प्रक्रियेमुळे अधिसूचना मंजूर कधी होणार आणि प्रत्यक्षात न्याय कधी मिळणार असा प्रश्न 6,200 खातेदारांना पडला आहे। जनसंघर्षचे खातेदार गत 7 ते 8 महिन्यांपासून आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत। शिक्षण, आरोग्य, शेती आदींवर खर्च करण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकला आहे। ठेवी त्वरित परत मिळाव्या अशी मागणी केली जात आहे। घराच्या ताब्यासाठी आरोपीच्या पत्नीचा न्यायालयात अर्ज। जनसंघर्ष अर्बन निधीतील अपहाराचा मास्टरमाइंड प्रणित मोरे याचे दिग्रस येथील घर प्रशासनाने सील केले आहे। या घराचा ताबा मिळावा यासाठी प्रणितचा भाऊ प्रीतम याच्या पत्नीने दारव्हा न्यायालयात अर्ज केला आहे। शिवाय जनसंघर्षच्या शाखा ज्या इमारती गाळ्यांमध्ये होत्या त्याचाही ताबा मिळावा यासाठी मूळ मालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे। आरोपी प्रीतम मोरेच्या पत्नीच्या अर्जावर खातेदाराने आक्षेप घेतला आहे। या दोन्ही अर्जावर 6 ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।